नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मराठा आरक्षणावरून राज्य सरकारसमोर सुरू झालेला पेच अजूनही संपण्याचं नाव घेत नाहीये. कारण एकीकडे राज्य सरकारनं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन जे मुंबईतल्या आझाद मैदानावर सुरू झालं होतं, त्या आंदोलन संपताना मनोज जरांगे पाटील यांच्या हातात एक जी आर सोपवला. या जी आर मध्ये एक महत्त्वाचं आश्वासन दिलं. हे आश्वासन होतं हैदराबाद गॅझेटनुसार मराठ्यांना आरक्षण, जे मराठी कुणबी किंवा कुणबी मराठा आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ देण्याचं. मात्र या जी आर वरून राज्यामध्ये जे गोंधळाचं वातावरण सुरू झालेलं आहे, वादाचं वातावरण सुरू झालेलं आहे, ते अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आणि याचं मूळ दडलंय मंत्रिमंडळामध्ये. कारण एकीकडे ज्या मंत्रिमंडळानं ज्या जी आरला मान्यता दिली, ज्या मंत्रिमंडळाच्या संमतीने हा जी आर मान्य केला गेला, दुसरीकडे त्याच मंत्रिमंडळातले एक सदस्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, ओबीसीचे मानले जाणारे नेते छगन भुजबळ यांनी या जी आरला कडाडून विरोध केलाय. हा जी आर निघाल्यानंतर जी मंत्रिमंडळाची बैठक झाली तेव्हा छगन भुजबळ त्या बैठकीला पोहोचले नव्हते. आज मंत्रिमंडळाची आणखी एक बैठक झाली आणि छगन भुजबळ हे नाराजीतनं पुन्हा एकदा या मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुद्धा गैरहजर राहतात का अशी शंका होती, पण छगन भुजबळ हे बैठकीला हजर राहिले. त्यामुळे छगन भुजबळ यांची नाराजी कमी झालेली असं वाटत असतानाच छगन भुजबळ यांनी बैठक संपल्या माध्यमांसमोर येऊन एक 8 पानांचं पत्र दाखवलं. काय होतं या पत्रामध्ये? छगन भुजबळ यांच्या मते त्यांनी हेच पत्र मुख्यमंत्र्यांना दिलंय आणि या पत्रामुळे मध्ये आम्ही जी आरला कसा विरोध करतोय, का विरोध करतोय आणि आमची पुढची भूमिका काय आहे हे स्पष्ट केले. छगन भुजबळ यांच्या मते या जी आरला असलेला ओबीसींचा विरोध लक्षात घेता ते या जी आरला कोर्टामध्ये आव्हान देणार आहे. म्हणजे आता राज्य सरकार समोरची परिस्थिती बघा की ज्या मंत्रिमंडळानं या जी आरला मान्यता दिली त्याच मंत्रिमंडळातले एक सदस्य या जी आरच्या विरोधामध्ये कोर्टात जाणार आहेत. त्यामुळे एकीकडे मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांच्या समोर या जी आरवरनं उभा ठाकलेला असताना आता दुसरीकडे सरकारमध्ये सुद्धा या जी आरमधून दोन वेगवेगळ्या बाजू समोर यायला लागलेल्या आहेत. आता याचे एकूण परिणाम काय होणार आहेत? छगन भुजबळ हे आपली भूमिका मवाळ करणार का? न्यायालयामध्ये जाण्यावर ते ठामच आहेत का? आणि त्यांची मनधरणी करण्याचे जे प्रयत्न मुख्यमंत्र्यांपासून ते बाकीचे सगळे नेते करत होते त्याला यश आलेलं नाहीये का? आणि जर ते आलं नसेल तर का? हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांबद्दल आपण बोलणारच आहोत या चर्चेमध्ये. पण त्या अगोदर बघूयात की ह्या जी आरच्या संदर्भात जे निवेदन मुख्यमंत्र्यांना छगन भुजबळ यांनी दिलेलं आहे, जे त्यांनी वकिलांकडून तयार करून घेतलेलं आहे, त्याबद्दल छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये नेमके कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे मांडले? 2 सप्टेंबर 2025 रोजी सरकारनं काढलेला जी आर हा आंदोलनाच्या दबावामध्ये जारी केला गेला होता. म्हणजे सरकारवर आंदोलनाचा दबाव होता म्हणून तो जी आर काढला गेला. तो जी आर एकतर तात्काळ मागे घ्या नाहीतर त्याच्यात योग्य ते बदल करा अशी छगन भुजबळ यांची मागणी आहे. हा जी आर जारी करण्या अगोदर तो मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला नाही असा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी केलाय. कारण उपसमितीनं हा जी आर मंजूर केला असं त्यांचं म्हणणं आहे. जी आर बद्दल ओबीसी समाजाच्या हरकती आणि सूचना मागवल्या गेल्या नाहीत असाही गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी केलाय. ओबीसींच्या आरक्षणावर गदा येणार नाही हे पाहणं सरकारची जबाबदारी होती. मात्र या जी आरमुळे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असं भुजबळांचं म्हणणं होतं. या जी आर मध्ये मराठा शब्दाचा जो उल्लेख केला गेलेला आहे त्यावर आमचा आक्षेप असल्याचं छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे. कुणबी आणि मराठा हे दोन वेगवेगळे समाज आहेत. सरकारनं सुद्धा यावेळी या अगोदर हे कागदोपत्री मान्य केलेलं आहे. मात्र या जी आर मध्ये 2024 मध्ये मराठा समाजासाठी जे एसीबीसी आरक्षण लागू करण्यात आलं होतं त्याचाही उल्लेख आहे. मराठे आर्थिकरित्या मागास असू शकतात पण ते सामाजिकरित्या मागास नाहीत हे छगन भुजबळ यांनी या पत्रामध्ये अधोरेखित केलंय, जे या अगोदर नेमलेल्या अनेक आयोगांनी म्हटलेलं आहे. मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करणं हे चुकीचं ठरेल असं छगन भुजबळ यांचं याच आधारावर म्हणणं आहे. जी आर काढताना हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांकडे दुर्लक्ष करण्यात आलंय असाही छगन भुजबळ यांचा दावा आहे. आणि जात वैधता प्रमाणपत्र कसं द्यायचं याचे काही निश्चित नियम आहेत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पण या जी आरमुळे त्याकडे दुर्लक्ष होत आहे असं छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे. याशिवाय हैदराबाद गॅझेटियर बद्दल योग्य ती अंमलबजावणी शिंदे समितीनं जुलै 2024 मध्येच केली आहे, जेव्हापासून शिंदे समिती स्थापन झाली. आणि मग कोणतेही आरक्षण जर द्यायचं असेल तर ते विशिष्ट जातीला दिलं जात नाही, ते एखाद्या प्रवर्गाला देता येतं. त्यामुळे एखाद्या जातीचा जर त्या प्रवर्गात समावेश नसेल तर त्यांना आरक्षणाचा लाभ देता येत नाही असं छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे.
ज्या पत्रकार परिषदेमध्ये छगन भुजबळ यांनी ही सगळी माहिती दिली त्या पत्रकार परिषदेमध्ये छगन भुजबळ यांनी आणखी काय काय सांगितलं यावर एक नजर टाकूयात आणि मग चर्चेकडे वळूयात. असं आहे ना, तुम्हाला काय बोलायचं ते तुम्ही नतमस्तक बोला, आणखीन काय बोलायचं ते माझ्या तोंडात काय सांग. मी एवढं सांगेन जे याच्यात लिहिलेलं आहे की मग एक जो काही परिस्थिती निर्माण झाली त्या दबावाखाली जे आहे हा जी.आर. काढण्यात आला असं म्हटलेलं आहे. आंदोलनाच्या दबावाखाली हा जी.आर. काढण्यात आलेला असा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी केलेला आहे. त्यामुळे सरकारसाठी सुद्धा ही काहीशी अडचणीची बाब होऊ शकते. मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर काय मत व्यक्त केले बघा. असं कुठलाही दबाव शासनावर नव्हता. अतिशय विचारांती आमच्या उपसमितीने 3-4 बैठका घेऊन याचा विनिमय केल्यानंतरच आपण तो निर्णय केला आहे. मग मागे मी काही दिवसापूर्वी मी माननीय भुजबळसाहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना मी विनंती केली आहे की एकदा आपण त्या संदर्भात एकदा मी त्यांच्याकडे जाऊन बसणार आहे, चर्चा करणार आहे की याच्यात वास्तव काय आहे. बऱ्याच वेळा ऐक्यू माहितीवर काही मतं तयार होतात, परंतु आम्हाला वाटतं की आमच्या समितीला असं वाटतं की निश्चितपणे आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू शकतो. आणि याच संदर्भामध्ये बोलायचं आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत ओबीसी आंदोलक ॲडव्होकेट मंगेश ससाणे. ससाणे सर नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्ते. भाजपचे प्रवक्ते विनोद वाघही चर्चेमध्ये सहभागी होतात. विनोदजी नमस्कार, आपलंही स्वागत. नमस्कार. मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेजी पुन्हा एकदा आपल्या सोबत या चर्चेमध्ये आहेत. काळकुटे सर आपलंही स्वागत चर्चेमध्ये. नमस्कार, जय शिवराय. आणि मराठा आरक्षण अभ्यासक डॉक्टर शिवानंद भानुसे सुद्धा चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. भानुसेजी नमस्कार, आपलंही स्वागत. नमस्कार. बर, गंगाधर काळकुटेजी आज दिवसभर माध्यमांवरच्या चर्चा तुम्ही बघितल्या असतील. छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद आणि त्यातले मुद्देही तुम्ही बघितले असतील. काही वेळापूर्वी मीही ते सांगितले. काय भूमिका आहे तुमची आता यावर? कोर्टामध्ये जी.आर. चॅलेंज होणार हे तर आता जवळपास निश्चित झाले. या राज्याचे एक जबाबदार मंत्री असलेल्या छगनराव भुजबळ हे अत्यंत मराठा द्वेषानं पछाडलेले आहेत. ते जाणून बुजून मंत्रिपदावर असताना त्यांनी घेतलेल्या गोपनीयतेच्या शपथेचा भंग करतायत. त्यांना कुठल्याही समाजाबद्दल द्वेष किंवा एखाद्या समाजाबद्दल विशेष ममत्व भाव ठेवता येत नाही. ही शपथ घेऊन सुद्धा आज त्यांनी जे मराठा समाजाच्या जी.आरच्या बाबतीत, हैदराबाद गॅजेटच्या बाबतीत जी भूमिका घेतली ती अत्यंत दुर्दैवी आहे. मराठा समाजाकडून त्याचा जाहीर निषेध आम्ही करतोय. पहिले त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि नंतर मग ओबीसीच्या बाजूने लढलं पाहिजे. काही हरकत नाही आमची त्यांना. आणि आम्ही कोर्टात कॅव्हेट दाखल केलंय, माननीय हायकोर्टात केलंय, माननीय सुप्रीम कोर्टात सुद्धा केलंय आणि खंडपीठात सुद्धा केलंय. आम्ही तिथली लढाईला सुद्धा सक्षम आहोत. मराठा म्हणून आम्ही सगळे मराठे एक आहोत. आणि छगन भुजबळ आणि जसे ओबीसीचे नेते त्यांच्या या मराठा द्वेषासाठी, मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी एकत्र येत असतील तर आम्ही सुद्धा सगळे मराठे आमचं आरक्षण टिकवण्यासाठी आणि हा जी.आर. जो आहे मराठवाड्यासाठी तो टिकवण्यासाठी आम्ही सगळ्या ताकदीनं माननीय न्यायालयातली लढाई लढू, रस्त्यावरची सुद्धा लढाई लढू आणि वेळ प्रसंगी ज्या ज्या परिस्थितीत सामोरं जावं लागेल त्या सगळ्या परिस्थितीला सामोरं जायला आम्ही तयार आहोत. त्यांनी पत्रकार परिषदेत जे जे मुद्दे मांडले ते अतिशय धादांत खोटे आहेत. मराठा समाज शैक्षणिक सामाजिकदृष्ट्या मागास आहे. 2 आयोगाने आम्हाला मागासलेपणा ठरवून दिलेला आहे. त्याच्याही अगोदर अनेक वेळा मराठा कुणबी एक असल्याचे अनेक दाखले तुकाराम महाराजांपासून ते निजामापासून ते सातारा गॅझेट, कोल्हापूरचं गॅझेट असेल, बॉम्बे गॅझेट असेल, सगळ्या गॅझेटमध्ये आणि दस्तावेज जे जुने आहेत त्यामध्ये मराठा कुणबी एक असल्याचे अनेक पुरावे आहेत. परंतु जाणून बुजून भुजबळ साहेब हे मराठा समाजाला ओबीसीचं आमचं हक्काचं असलेलं आरक्षण मिळू न देण्यासाठी प्रयत्न करतायत. त्यांच्या या कृतीचा पुन्हा एकदा जाहीर निषेध. कॅव्हेट दाखल केले म्हणजे तुम्हाला खात्री होती की या जी.आर.ला न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाणार? हो, यांची भाषा आम्हाला समजत होती. ज्या दिवशी जी.आर. हा पारित केला त्याच्या दिवसापासून हे ओबीसीचे भुजबळ असतील किंवा अन्य नेते ते जाणून बुजून मराठा समाजाच्या या जी.आर.ला चॅलेंज देण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्याही अगोदर मागं थोडं गेलं तर ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी 16% आरक्षण दिलं होतं त्यावेळेस सुद्धा भुजबळ आणि त्यांचे काही लोक कोर्टात गेले होते. भुजबळांनी त्या सगळ्या केसला पैसा पुरवला होता आणि ते आमचं 50%च्या वरचं आरक्षण सुद्धा यांनीच घालवलंय.
त्याच्यानंतर आता जे 10% आरक्षण जे आम्ही मागितलं नव्हतं परंतु राज्य सरकारनं दिलं ते आरक्षण सुद्धा यांनीच चॅलेंज केलंय. भुजबळ असतील किंवा इथं बसलेले ते ससाने आहेत या सगळ्या लोकांनी ते सुद्धा आरक्षण घालवण्यासाठी प्रयत्न केलेत आणि शिंदे समितीला त्यांनी कोर्टात चॅलेंज केलेलं आहे. आमच्या 58 लाख नोंदी निघाल्या होत्या त्या नोंदीला सुद्धा त्यांनी आक्षेप कोर्टात घेतला. त्यामुळं आम्हाला या GRच्या सुद्धा विरोधात हे जातील हे आम्हाला गृहीत धरलं होतं आम्ही आणि आम्हाला आता माहितीये की मराठ्यांना जेव्हा जेव्हा काही मिळेल सरकारकडून सकारात्मक भूमिका आल्यानंतर हे लोक जाणून बुजून कोर्टात जायचं आणि कोर्टातून आमचे निर्णय रद्द करण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि याही वेळेस करणार ही आम्हाला थोडीशी खात्री होती म्हणून आम्ही तिन्ही ठिकाणी कॅबिनेट दाखल केले बर. आणि आम्ही आता न्यायालयीन लढायला सुद्धा तयार पण आहोत. भुजबळांचं असं म्हणणं आहे की तुमच्या दबावामुळे सरकारला असा निर्णय घ्यावा लागला, आंदोलनामुळे दबाव पडला सरकारवर आणि मग आंदोलन मागे घेता यावं म्हणून सरकारनं हा GR काढलाय. नाही असं काही नाही. आमचा नैतिक दबाव सरकारवर असेल कदाचित हा. परंतु स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा आम्हाला तेलंगणात ओबीसी मधून आरक्षण होतं, विदर्भात आम्हाला सध्या कुणबी म्हणून आरक्षण आहे, पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आमचे बांधव अनेक आरक्षणात आहेत परंतु मराठवाडा आणि महाराष्ट्रातल्या काही भागात आम्हाला हे आरक्षण नव्हतं. ते आरक्षण आम्हाला या गॅजेटच्या माध्यमातून मिळतंय म्हणून यांच्या पोटात दुखतंय आणि नक्की यांनी किती विरोध केला तरी आमच्या नोंदी ह्या दस्तावेज आहेत, नोंदी आहेत आणि पूर्ण गॅजेट असतील किंवा अनेक पुरातत्व खात्याचे किंवा वेगवेगळ्या देवस्थानचे सगळे जे पुरावे आहेत त्याच्यातून मराठा आणि कुणबी एक असल्याचं आम्हाला आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. पण तुम्ही भुजबळांना मराठा द्वेष्टे म्हणताय पण त्यांनी असं काय केलं म्हणजे न्यायालयात जाणं हा तर सगळ्यांचा अधिकार आहे. त्यामुळे भुजबळ न्यायालयामध्ये गेले असतील किंवा त्यांचे दुसरे कोणी सहकारी जसं तुम्ही म्हणताय, मी म्हणत नाहीये, तुम्ही म्हणताय की भुजबळ पुरस्कृत कोणी लोक न्यायालयामध्ये गेले असतील तर चुकलं काय त्याच्यामध्ये? न्यायालयामध्ये जाणं हा तर सगळ्यांचा अधिकार आहे ना. नाही ना, त्यांचा अधिकार आहे मान्य आहे ना, पण मराठा समाजाला काही मिळत असताना जाणून बुजून कोर्टात जायचं म्हणजे 16% आरक्षण जे होतं 1900 देवेंद्र फडणवीसांनी 2014 ते 19 मध्ये दिलं होतं ते आरक्षण. त्याच्यामुळे तर यांना काही फरक पडत नव्हता तरी हे कोर्टात गेले. त्याच्यानंतर आताचं 10% आरक्षण वेगळं होतं तरी यांना काही फरक पडत नाही. फक्त मराठ्याला काही मिळून ना द्यायची ही त्यांची भावना आहे. त्याच्यामुळे त्यांना काही फरक पडत नव्हता या दोन्ही आरक्षणामुळे. त्याच्यातही ते विरोधात गेलेत, कोर्टात गेलेत आणि अंधारातून काड्या करतात वेळोवेळी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत. पण काय कुठे जे नुसतं काय भुजबळ किंवा भुजबळांनी पाठवलेली माणसं कोर्टात गेली म्हणून आरक्षण टिकत नाही असं तर नाहीये ना. मग असं जर आपण म्हटलं तर मग आपण कोर्टावर अविश्वास दाखवतोय कारण कोर्ट काय कोण आलेला आहे कोर्टामध्ये यावर तर निर्णय देत नाही ना, केसच्या मेरिट बघतं. नाही, मंत्रिपदावर असताना ते मंत्रिपदाच्या दबावातून ते काही गोष्टी करून घेत आहेत मराठ्याच्या विरोधात. कोर्टात जायला आमची हरकत नाही. अगोदर त्यांनी राजीनामा द्यावा नंतर मराठ्याच्या विरोधात लढावं ना, किंवा जे कोणी कोर्टात जाते त्यांच्यासोबत लढायला आम्ही सक्षम आहे. पण ते मराठ्यांच्या विरोधात काय करतायत असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही म्हणताय की फक्त कोर्टात नाही जात, याच्या व्यतिरिक्त पण ते मराठ्यांच्या विरोधात काय काय करतायत छगन भुजबळ मराठ्यांच्या विरोधात? 50%च्या वरचं आरक्षण सुद्धा चॅलेंज करतात वेळोवेळी तिथं त्या ओबीसीला कुठला लॉस नाही किंवा 50%च्या आतलं कुणबीचं जे आमचं हक्काचं आरक्षण आहे त्याला सुद्धा विरोध करतायत. म्हणजे हे मराठा द्वेष्ट आहे आणि मराठा समाजाला काहीच मिळू न द्यायचं हा त्यांचा प्रण आहे. पण तुम्ही भुजबळांनाच फक्त का विलन ठरवता का? फक्त भुजबळच कोर्टात गेलेत का? भुजबळ आणि त्यांचेच लोक जात आहेत ताई, हेच सगळे पैसा पुरवतात त्या लोकांना. जे जे कोर्टात गेलेत ना त्या सगळ्यांना भुजबळ आणि त्यांचे लोक पैसा पुरवतात. कोर्टात जाऊ द्या, आम्हाला काहीच म्हणणं नाही. पण तुम्ही पदावर असून त्या पदाचा वापर करून तुम्ही कोर्टात असेल किंवा सरकारवर दबाव आणणं असेल. आज सरकारवर मध्ये असून ते चॅलेंज करतो म्हणतात, सरकारमध्ये असून GR मध्ये बदल करा म्हणतात, सरकारमध्ये असून या GR रद्द करा म्हणतात. म्हणजे ही त्यांची मंत्रिमंडळात असून सुद्धा त्या घटनात्मक पदाचा लाभ घ्यायचा आणि मराठा द्वेष करायचा हे बरोबर नाही. बरं, मंगेश ससाणेजी बोला. छगन भुजबळ मराठा द्वेष्टे आहे, छगन भुजबळ मराठा द्वेषातून याचिका दाखल करतात आणि छगन भुजबळांमुळे मराठ्यांचं आतापर्यंतचं सगळं नुकसान झालेलं आहे. जे सरकारनं दिलेलं आरक्षण आहे ते टिकलेलं नाहीये, याला कारण छगन भुजबळ आहे. नाही, यांना भुजबळ द्वेष पहिल्यापासून आहे. भुजबळ साहेबांनी पहिल्यापासून 92-93 पासून मंडल आयोग लागू करण्यासाठी जो संघर्ष केला देशात, रामलीला मैदान असेल, त्याच्यानंतर खाली साऊथ असेल, इथं मोठमोठ्या सभा घेतल्या, तेव्हापासून ते ओबीसी साठी काम करतात. ते मुळामध्ये भुजबळ साहेबांचं एकच म्हणणं ते वारंवार सांगतात की वेगळं ताट असावं.
हे काहीतरी आपलं भुजबळांबद्दल हे करायचं आणि ओबीसीच्या ताटातच घुसायचं. 103व्या घटना दुरुस्ती ईडब्ल्यूएस बद्दल यांचे तोंड उघडत नाहीत अजिबात, त्याच्याबद्दल काय भूमिका देत नाही. राहिला प्रश्न, त्यांनी संविधानाची शपथ घेतली, ममत्व भाव केला. मग माझा प्रश्न असा आहे, त्या जरांगेच्या मांडीला मांडी लावून महाराष्ट्रातले आमदार, खासदार, मंत्री, ते अंबादास दानवे, त्या सुप्रिया सुळे यांनी कोणत्या संविधानाची शपथ घेतली नव्हती का? तिथं ममत्व भाव कसा काय त्यांना दिसत होता? जरांगेची जी मागणी होती ओबीसीतनं घुसायची, त्यावेळेस त्यांना ओबीसीनी मतं दिली नव्हती का? मग भुजबळ साहेबांनी फक्त, आणि तो जो JR काढलेला आहे, अजून मी तुम्हाला हे देतो इथं, आपल्या राज्य सरकारचे किंवा भाजपचे प्रवक्ते आले असतील तर त्यांना विचारणं आहे की तुम्ही हा ज्या वेळेस काढला त्याच्या आधी मग या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये याचा ड्राफ्ट मीटिंग, ड्राफ्ट याच्यासाठी ठेवला होता का? चर्चेसाठी ठेवला होता का? त्यावेळेस तुम्ही भुजबळ साहेबांना बोलवलं होतं का? बाकी ओबीसीचे कोण अभ्यासक आहेत? किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे लॉ अँड ज्युडिशरीचा याला अभिप्राय घेतला होता का एवढा मोठ्या कायद्यामध्ये? बरं, हा कायदा कोणता आहे? ओबीसी, SC, ST, VJNT चे दाखले देण्याचा कायदा. त्या कायद्यामध्ये तुम्ही अशा सुधारणा सुचवताय ज्या महाराष्ट्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या देशाला संविधान दिलं. न्यायमूर्ती रानडे असतील, आत्ताचे जे सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायमूर्ती आहेत गवई साहेब, एवढे मोठे घटनातज्ञ दिले, न्यायमूर्ती दिले. तिथं अशा महत्वाच्या कायद्यामध्ये नातेसंबंधातील, कुळातील व्यक्ती प्रतिज्ञापत्र देऊ शकतो असलं कायद्यामध्ये शब्द टाकता तुम्ही. मग भुजबळ साहेबांनी काय बोललं? काळकुटे सर आहेत का आपल्यासोबत? एक मिनिट, काळकुटे सर. हा, आता काळकुटे सर मला एक सांगा, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही छगन भुजबळांना द्वेष्टे म्हणता, तुम्ही छगन भुजबळांनी ज्या संविधानाची शपथ घेतलेली आहे त्या शपथेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता, पण तुमच्याही आंदोलनाला इतक्या मोठ्या संख्येनं नेते येत आहेत, आमदार येत आहेत, खासदार येत आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. मग ते तुमच्याबद्दल ममत्व भाव नाही का दाखवत? विखे पाटलांनी तर मनोज जरांगे जिंदाबाद तिथं घोषणा दिल्या, तिथं कुठं त्याला थांबवा. त्यांना माझ्या वेळेस, मी ज्यावेळेस बोलत असताना त्यांना थांबवा, ते बोलत असताना मी कधीच बोललो नाही. ठीक आहे, ठीक आहे. ससाणेजी, आता त्यांचं बोलणं पूर्ण होऊ देत, तुमचं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. बोला काळकुटेजी. ते जे लोकप्रतिनिधी तिथं येतात ना ते पाठिंबा द्यायला यायलेत, परंतु हे भुजबळ आणि हे लोक आहेत ना हे विरोध करतायत. या बाकीच्या जे तिथं आलेले त्यांनी ओबीसीतल्या कुठल्या नेत्याला विरोध केला नाही, किंवा जे तिथं मनोज दादाला पाठिंबा द्यायला आले त्यांनी ओबीसी समाजाला कधी द्वेष दिला नाही, किंवा इतर जे कुणी नेते तिथं आले ना त्यांनी कधीच ओबीसी समाजाला काही देऊ नका असं म्हटलं नाही. पण हे भुजबळ स्वतः आज सुद्धा म्हणले की मराठे मागास नाही, त्यांना हे आरक्षण देऊ नका. यांना कोणी अधिकार दिला? हे कोणते मराठ्यात द्वेष्टे नाहीत का? मग त्यांना डायरेक्ट विरोध करायचा जो अधिकार आहे का, हा कोणी दिलाय? तो पदावर बसून अधिकार नाही असं करू शकत. ते घटनेतल्या पदावर बसून त्यांनी अजिबात. पण असं आहे काळकुटेजी, पण त्यांच्यापैकी एकानं सुद्धा हे नाही ना म्हटलं की ओबीसी मधनच मराठ्यांना आरक्षण द्या, मराठे म्हणजेच ओबीसी आहेत, हेही म्हणण्याची हिंमत कुठले नेते दाखवू शकलेले नाहीयेत. मग ती तुमची जी मूळ मागणी आहे त्यालाच जर पाठिंबा नसेल तर मग तुम्ही या नेत्यांबद्दल असं कसं म्हणू शकता? तिथं जे येतात ना त्यांना आम्ही कुणाला काय बोलू शकत नाही. पाठिंबा द्यायला ते लोक येत आहेत मनोज दादाला, त्याच्यामुळं ते तिथं येत आहेत तर मोठ्या मनाने आम्ही त्यांना येऊ देतोय. याचा अर्थ असा नाही की त्यांच्या सगळ्या भूमिका आम्हाला मान्य आहेत, पण भुजबळ जाणून बुजून मराठ्यांच्या विरोधात बोलतात वेळोवेळी घटनात्मक पदावर असून. आज त्यांची पत्रकार परिषद बघा, मराठ्यांना हे देऊ नका, ते देऊ नका, ओबीसीत येऊ देऊ नका, हे म्हणायचा अधिकार त्यांना नाही. ओबीसी हा प्रवर्ग आहे, त्याच्यात एखादी जात घालायचा किंवा काढायचा अधिकार आयोगाला आहे. तर 10 वर्षाने आयोगाने प्रत्येक जातीचं मूल्यमापन केलं पाहिजे. ते मागास आहेत का किंवा त्यांचं आता मागासले पण गेलंय का हे दर 10 वर्षाला तपासायची तरतूद आहे. परंतु राजकारणामुळे कुणीही तिकडे बघत नाही. वास्तविक आता माळे असतील, धनगर असतील, मराठा असतील, या जातीची सामाजिक शैक्षणिक स्थिती सध्या बरोबरीची आणि पूर्वी होती. त्याच्यामुळे आम्हाला कुणबी म्हणून विदर्भात आरक्षण मिळतंय, मराठवाड्यात सोडता पश्चिम महाराष्ट्रात मिळतंय, बाकी सगळ्या महाराष्ट्रात मिळतंय. परंतु मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातल्या काही भागात ते मिळत नाही. ती आमची मागणी, ते आम्हाला मिळावं. आणि गॅजेटच्या माध्यमातून काहीतरी आता मार्ग मोकळा झालेला असताना या गॅजेटच्या बाबतीतला जो GR आहे तो एवढा यांना का झोमावा? मग यांना जर ठीक आहे ना,
आमचं जर नियमाने असेल तरच मिळेल ना आम्हाला. परंतु त्यांना काय अधिकार आहे की मराठ्यांना ह्या जी आर मध्ये बदल करा, ह्या जी आर आरक्षण देऊ नका असं म्हणायचा त्या पदावर बसलेल्या व्यक्तीला कुठला अधिकार, नैतिक अधिकार आहे? बर, मग आपण विचारत ना, विनोद वाघ भाजपचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत. विनोद वाघजी, हे नेमकं काय म्हणायचं? जे सरकार जी आर काढतं त्याच सरकारमधला एक मंत्री त्या जी आरला विरोध करतात आणि ते कोर्टामध्ये जायची भाषा करतात. बरं, दोन खूप गंभीर आरोप केलेले आहेत आज छगन भुजबळांनी पत्रकार परिषदेत. त्यातला एक आरोप असा आहे की सरकारनं दबावाखाली हा जी आर काढलेला आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आम्हाला कुणालाही विचारात घेतलेलं नाहीये, ओबीसीच्या नेत्यांना, आणि सरकारनं आंदोलनाचा दबाव म्हणून हा जी आर काढला. आणि त्यांचं दुसरं म्हणणं असं आहे की जर हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगानं 58 लाख नोंदी आधीच सापडल्या होत्या, तर मग आता या नव्या जी आरनं सरकार काय साध्य करू पाहते? यात काही शब्दांचे बदल करून ओबीसींच्या ताटातला घास काढून घेण्याचा प्रयत्न केला जातोय, असा थेट आरोप छगन भुजबळ यांनी केला. सरकारचेच मंत्री सरकारवर इतके गंभीर आरोप करत असतील आणि तरीही सरकारमधले इतर नेते यावर फारसं काही बोलत नसतील, तर काय अर्थ घ्यावा जनतेनं या सगळ्याचा? कविताजी, सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सरकार हे पालकाच्या भूमिकेत असतं आणि पालकाच्या भूमिकेत असताना या राज्यामध्ये ज्यावेळेस एखादा समाज, एखादी नागरिक, एखादी जनता ज्यावेळेस एखाद्या विषयावर आपली मागणी करत असेल, आंदोलन करत असेल किंवा आपलं मत मांडत असेल, त्याला तो मांडण्याचा संविधानानुसार, कायद्यानुसार पूर्णपणे अधिकार आहे. जसं या ठिकाणी जरांगे पाटलांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी जे काही आंदोलन केलं आपण बघितलं असेल. या अगोदरचे काही मराठा समाजाचे मोर्चे असतील किंवा मुंबईतलं आंदोलन असेल, मुंबईतल्या आंदोलनाला काही ठिकाणी गालबोट लागला असेल, तरी सुद्धा सरकार म्हणून त्याकडे शांततेच्या मार्गाने त्यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी यांनी त्या ठिकाणी कुठलाही राग, द्वेष मनामध्ये न ठेवता ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्यावर सकारात्मक कसा तोडगा काढता येईल यासाठी विचार केला. त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं नाही की त्यांनी चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी मला शिवीगाळ केली, मला काय वाईट माझ्याबद्दल अपशब्द वापरले म्हणून मी त्यांच्यावर राग काढेल. पण त्या पालकाच्या भूमिकेत ते असल्यामुळं, राज्याचे प्रमुख असल्यामुळं त्यांनी एक संविधानिक दृष्टिकोनातून त्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल, यावर कसा तोडगा काढता येईल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली. तीच भूमिका ओबीसी समाजाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी या ठिकाणी घेतली. आता राहिला प्रश्न की भुजबळ साहेब सत्तेमध्ये असताना त्यांनी आपलं मत का मांडलं किंवा आपलं मत का व्यक्त केलं, याच्यावर जर या ठिकाणी चर्चा होत असेल तर भुजबळ साहेब पूर्वीपासून ओबीसी समाजासाठी भांडतात. आपण बघितलं की गेल्या अनेक दशकापासून ओबीसीच्या न्याय हक्कासाठी भुजबळ साहेब प्रामाणिकपणे त्या ठिकाणी लढा उभारतायत. त्यामुळं ते जे काही लढा त्या ठिकाणी त्यांनी उभारला, जे ते लढा उभारतायत त्याबद्दल मत मांडणं हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळं कुणाला काय मत मांडायचं काय नाही हा संविधानानं प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे. मात्र या ठिकाणी आगीत तेल ओतण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते बऱ्याच दिवसापासून करतायत. आपण बघत असाल, आपण आहे कविताजी, आता काळकुटेजींना एक प्रश्न विचारला की जे नेते त्या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी भेट द्यायला गेले असताना यांनी सांगितलं की या बाबत तात्काळ शासनानं निर्णय घ्यावा, मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या काही मागण्या असतील, जे काही त्यांचं म्हणणं असेल ते तात्काळ सरकारने मान्य करावं असं म्हणणारे काँग्रेस, उबाटाचे, इतर पक्षाचे हे महाविकास आघाडीचे नेते, जसं शासनानं तात्काळ या ठिकाणी निर्णय घेतला आणि ज्या काही मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या होत्या त्या न्यायाच्या अधीन राहून ओबीसीला अडचण न आणता ज्या पद्धतीने हा निर्णय घेतला, सकारात्मक सगळं झालं, कुठली अडचण आली नाही, कायदा व सुव्यवस्था बिघडू दिला नाही, हे यांच्या पोटात दुखलं. यांनी लगेच पलटी मारली. काल परवा आपण बघितलं असेल, काँग्रेसचे मोठे नेते विजय वडेट्टीवार त्या ठिकाणी एक वेगळी भूमिका घेत होते. पूर्वी ते म्हणत होते की जरांगे पाटलाचे जसे मागणे तसे मान्य केले पाहिजे, आता लगेच म्हणतात की ओबीसीवर अन्याय झाला पाहिजे. यांना माहिती आहे की ओबीसीवर अन्याय होणार नाही, मराठा समाजाला न्याय मिळाला. आणि ज्यावेळेस अशी पारदर्शक भूमिका या राज्याचे अभ्यासू मुख्यमंत्री, मी अभ्यासू हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो, हे कायद्याचे खूप मोठे अभ्यासक आहे. त्यामुळे त्यांनी अतिशय प्रांजळपणे, प्रामाणिकपणे आणि अभ्यासानं, आम्ही काही शासन कुठलाही निर्णय घेताना घाईगडबडीत हा निर्णय त्यांनी घेतला नाही. आणि तुम्ही जेव्हा असं म्हणताय की छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते आहेत, त्यांनी त्या ओबीसीच्या हिशोबाने त्यांची जी काही भूमिका घेतली, म्हणजे आता महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात तर ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद उभाच राहिलेला आहे, तो काय आता राज्याच्या मंत्रिमंडळात पण उभा राहिला असं म्हणावं का? नाही, असा वाद नाही. ते मंत्री नंतर पहिली एक व्यक्ती म्हणून ओबीसीचे आंदोलक, एक ओबीसी साठी कार्यरत असलेला त्यांच्यातला एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी ज्यांचं जे मत मांडायचं ते मांडू शकतात. हा, त्यांच्या काही समज गैरसमज असतील, ते राज्याचे मुख्यमंत्री असेल, मराठा उपसमितीचे अध्यक्ष असतील, इतर सगळे मंत्रिमंडळातील सदस्य असतील, ते सगळे त्यांना समजावतील. त्यामुळे त्यात काही त्यांना मतच मांडू नका असं आपण म्हणू शकत नाही.
ते मी सांगितलं की एवढ्या दिवसापासून ते ओबीसी साठी लढा लढतात, तर त्यामुळे ते त्यांचं मत नाही मांडू प्रश्न शकतात. फक्त त्यांना ज्या मतापुरता काही असता ना त्रुटी- वाघसाहेब, प्रश्न मतापुरता असता तर कदाचित तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हे विचारलंही गेलं नसतं. हे काय मतापुरतं राहिलेलं नाहीये. ते जाहीरपणे विरोध करतायत, ते न्यायालयात जाऊन विरोध करतायत. म्हणजे एका संविधानिक संस्थेनं मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयाला ते न्यायालयामध्ये दुसऱ्या संविधानिक संस्थेमध्ये जाऊन विरोध करतायत. ही तर बाब गंभीर आहे ना. नुसतं त्यांनी शाब्दिक विरोध केला असता तर समजून घेतलं असतं आपण त्यांचा वैयक्तिक विरोध म्हणून. हा काय वैयक्तिक विरोध राहिलेला नाहीये आता. आपण बघितलं असेल हा निर्णय घेताना आपण काही मंत्रिमंडळाचा निर्णय निर्णयच घेतलेला नाही. नाही. हा निर्णय कायद्याचे अभ्यासक असलेल्या सगळ्याकडून तपासून तावून सलाखून हा निर्णय घेतलेला आहे. आणि शिंदे समितीमध्ये जे काम करतायत ते काही त्यांना कायद्याचा अभ्यास नाही का? त्यांनी कायद्याचा अभ्यास केलेला आहे. ते निवृत्त न्यायाधीश त्यात अनेक आहे. त्यामुळे कायद्याचा अभ्यास असलेले, कायद्याचं ज्ञान असलेल्या लोकांनीच हा निर्णय घेतलेला आहे. ठीक. आणि कोर्टाचा कुठेही कोर्टाला डावलून किंवा कोर्टाचे नियम डावलून, मागास आयोगाचे नियम डावलून या ठिकाणी घटनेच्या विरोधात जाऊन घटनेच्या कलमानुसार त्यांना विरोध करून बरं. असा कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी निर्णय झालेला ठीक. नाही. राहिला प्रश्न की त्यांचं मत, मी तुम्हाला सांगितलं की त्यांना मत मांडायचा अधिकार आहे, त्यावर त्यांना कळेल. आणि वारंवार मी तुम्हाला हे सांगतो की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लागता मराठा समाजाला त्यातल्या त्यात, मी देवेंद्रजींनी तुम्हाला त्या दिवशी त्यांच्या बोलण्यात सांगितलं, मी सांगतो की या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी प्रामाणिकपणे 2 जातीमध्ये तेढ न निर्माण होता अतिशय सलोख्यानं हा मुद्दा सुटला पाहिजे. समान न्याय सगळ्याला मिळाला पाहिजे. आणि कायद्यानं आपल्याला सांगितलेलं आहे कविताजी की कुणावर अन्याय न होता ज्यांना जो अधिकार कायद्यानं बहाल केलेला आहे त्याच्यापासून आपण त्यांना बरं, रोखू पण शकत ते नाही. जरी तुम्ही जे- म्हणत ज्या असलात की मराठ्याच्या ओबीसींवर अन्याय नाही तरी ओबीसींना तसं वाटत नाहीये ना. आता मी येते शिवानंद भानुसे सर तुमच्याकडे. मला माहित आहे की मगापासून तुम्ही ही चर्चा शांतपणे ऐकताय, पण तुम्ही अभ्यासक आहात म्हणून मी तुमच्याकडे शेवटला आलीये. मला विचारायचं आहे की GR तर तुम्ही वाचलेला आहे, गेले 7 दिवस ज्या चर्चा सुरू आहेत त्याही सगळ्या तुम्ही ऐकलेल्या आहेत. आता पहिलं तर हे सांगा की आज छगन भुजबळ यांनी या GR बद्दल जे आक्षेप निर्माण केलेत किंवा जे आक्षेप सांगितलेले आहेत ते आक्षेप किती ग्राह्य धरले जाऊ शकतात? ते खरंच टिकणारे आक्षेप आहेत का? आणि मराठा समाजामधनं सुद्धा या GR बद्दल ज्या शंका उपस्थित केल्या जात आहेत की खरंच याचा फायदा होणार आहे का, या सगळ्याबद्दल गेल्या 8 दिवसांमध्ये तुमचं नेमकं काय मत झालंय? कविताजी, आपण दोन्ही सगळ्याच बाजूने समजून घेत असताना आज भुजबळ विरोध करतायत, आमचे मित्र ससानीजी विरोध करतायत, हाकेजी विरोध करतायत, आता आमचे जरांगे पाटील हे म्हणतायत आम्हाला खूप काही मिळालं, आता काळकुटे साहेब सांगतायत की या GR मध्ये खूप काही आहे, किंवा आता विनोद वाघ, हे सर्व आता हे पॅनलवरचे सर्व माझे मित्रच आहेत. मुद्दा असा आहे की आपण हे समजून घेतलं पाहिजे की हा देश कुणाला काय वाटतं, कोण काय म्हणतं, कोण काय मागतं, कोण काय विरोध करतं यावर चालत नाही. बरोबर. हा देश भारतीय संविधानावर चालतो. 340, 341 आणि 342 कलमाप्रमाणे आरक्षण दिलं जातं. 340 हे ओबीसीचं कलम आहे. त्या पद्धतीनं जेव्हा आयोग नेमले गेले आणि सुरुवातीला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना जेव्हा नारायण राणे समिती नेमल्या गेली होती त्यांनी आरक्षण दिलं, त्याच दिवशी मी प्रेस घेऊन सांगितलं होतं हे आरक्षण टिकणार नाही. त्यानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं होतं त्याच दिवशी सांगितलं होतं हे आरक्षण टिकणार नाही. जेव्हा वाशीला जरांगे पाटलांना अधिसूचना दिली होती त्या दिवशी सेम डेला मी लाईव्ह येऊन सांगितलं होतं ही अधिसूचना आहे, याच्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. तेव्हा लोक थोडं भावनिक होते, मला बऱ्यापैकी ट्रोल पण केलं गेलं होतं, पण लोकांच्या आता 1.5 वर्षानंतर ते लक्षात आलं. ज्या दिवशी हा GR निघाला त्या दिवशी मी सांगितलं या GR मध्ये काहीही नाही. त्या अगोदर 31 तारखेला मुंबईला जरांगे पाटलांनी अभ्यासकांना बोलवलं होतं आणि चर्चा केली होती. त्या दिवशी मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की पाटील यामध्ये काहीही नाही, अशा पद्धतीनं गॅजेट लागून GR काढून काहीही साध्य होत नसतं. कारण त्या ओबीसीचं 340 कलम आहे, त्यानुसार 15/4 आणि 16/4 नुसार सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार आणि 2001चा, 2010चा, 2012चा आणि 2024चा कायदा आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती केली गेलेली आहे. त्याच्या अगोदर 2004चा GR आहे, तो अपडेट केला 12ला आणि 2023ला जेव्हा जरांगे पाटलांनी आंदोलन केलं होतं तेव्हा आम्ही शिष्टमंडळात गेलो होतो आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर 7 सप्टेंबर 2023ला जो GR काढला होता 2004च्या GR मध्ये जे अपडेट केलं होतं त्या व्यतिरिक्त कालचा जो GR आहे 2 सप्टेंबरचा त्यामध्ये काहीही नाही, वेगळं काहीही होणार नाही. शपथपत्रावर जात मिळत नसते एवढं स्पष्ट आहे.
की मी भुजबळ साहेबांना म्हणजे भुजबळ साहेब राजकारण करतायत, कोण राजकारण करताय याच्यावर मला काही घेणं देणं नाही. मुद्दा हा आहे की एखाद्या जातीला ज्यावेळी तो क्लेम करतो जात प्रमाणपत्र काढण्यासाठी, तो संख्यातांक असतो. तो मराठा जात, मराठा कुणबी एक असले तरी तांत्रिक दृष्ट्या ते एक नाहीत. त्या दोन जाती आहेत. ओबीसीच्या यादीत, मराठा यादीत संकेतांक नाही, त्यामुळं क्लेम करता येत नाही. वंशावळीत जर ते आलं नाही तर शपथपत्रावर जात मिळत नसते, आणि तसं प्रमाणपत्र जर दिलं गेलं तर ते वैध म्हणजे व्हॅलिड होत नसतं. एवढं क्लिअर कट आहे. या जेवढ्या जाती आहेत ओबीसी मध्ये, तेवढ्या जातींना जात प्रमाणपत्र काढण्याचे निकष सारखेच असतात, ते वेगळे नसतात. आणि हैदराबाद गॅजेटियर आणि हा GR याचा कवडीचाही संबंध नाही. त्याचं कारण असं आहे, हैदराबाद गॅजेटमध्ये सांख्यिकी आकडेवारी आहे. एवढे कुणबी होते, एवढे मराठा होते, एवढे हे होते, पण ते हेच होते असं सिद्ध करता येत नाही. आरक्षणाची जी ट्रिपल टेस्ट आहे ती आयोग नेमावा लागतो, आयोगानं सर्वेक्षण करावं लागतं, ते कम टेम्पररी म्हणजे समकालीन असावं लागतं, तो आयोग स्वीकारावा लागतो, तो 50% आत स्वीकारावा लागतो आणि त्या पद्धतीने आरक्षण द्यावं लागतं. ही ओबीसीची 340 कलमानुसारची प्रक्रिया आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा GR लागू करून त्यात काही साध्य होणार नाही. मी वारंवार जरांगे पाटील असतील, काळकोटे पाटील असतील यांना सांगतो, मंगेश ससाने जसे आंदोलक आहेत तसे ते अभ्यासक सुद्धा आहेत. विनोद वाघ जसे प्रवक्ते आहेत तसे अभ्यासक सुद्धा आहेत. भुजबळ हे अभ्यासक आहेत, म्हणजे ते जरी आज मंत्रिपदावर असतील तर एखादा मंत्री या पद्धतीनं जर करत असेल तर हे असंविधानिक आहे. बरोबर. अशा पद्धतीनं, कारण एक मंत्र्याची भूमिका म्हणजे ती त्या तुमच्या या सगळ्या अभ्यासाला सरकारची- अनुसरून मग मी आता विचारते की जेव्हापासून शिंदे समिती स्थापन झाली तेव्हापासून असं म्हटलंय की जवळपास 50 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, त्यातनं काहीतरी 2.5 लाख दाखले दिले गेलेले आहेत, त्यातले फक्त काही 400 वगैरेच रिजेक्ट झाले. आता हे जे शिंदे समिती स्थापन केल्यानंतर आणि त्यांनी हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करून, इतर कागदपत्रांचा अभ्यास करून ज्या नोंदी काढलेल्या आहेत आणि जे दाखले दिलेले गेलेले आहेत, तुम्हाला असं वाटतं का हे दाखले सगळे वैध ठरणार आहेत की नाही ठरणार? कविताजी, ह्या ज्या 58 लाख नोंदी आहेत ह्या 67 पासूनच्या आहेत. पूर्ण महाराष्ट्रभरातल्या आहेत, विदर्भातल्या आहेत, खानदेश मधल्या आहेत, पश्चिम महाराष्ट्रातल्या आहेत, कोकणातल्या आहेत. मराठवाड्यात फक्त 48,000च नोंदी सापडल्या. त्याचे 2,39,000च फक्त प्रमाणपत्र दिले गेलेत आणि आजपर्यंत फक्त त्यामधल्या 8,000 व्हॅलिड झाल्यात. मराठवाड्यात निजामाचं राज्य होतं, त्याचे पुरावे नव्हते. विदर्भ आणि हा 1 वर्ष अगोदर स्वतंत्र झालेला, मराठवाडा 1 वर्ष नंतर स्वतंत्र झालेला, त्यामुळे कुठलेही पुरावे नव्हते. म्हणून 2004लाच मराठा सेवा संघाचे संस्थापक आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी 4 लाख GR काढायला लावला होता की मराठवाड्यात नोंदी शोधाव्या. त्या शोधल्या गेल्या नव्हत्या. जरांगे पाटलाच्या आंदोलनाचं यश काय आहे की मराठवाड्यात नोंदी सापडत नव्हत्या, पण सिंधी समिती नेमल्यानंतर 48,000 हे त्यांचं यश आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु या कालच्या 2 तारखेच्या GR मध्ये काहीही नाही. असा कुठलाही GR काढला, कुठलेही शब्द बदलले, त्याच्यात काहीही होणार नाही. जर कोणी विरोध करत असेल ते राजकारण आहे, आणि म्हणत असेल खूप काही मिळालं ते सुद्धा मला राजकारण वाटतंय. अशा दोन्ही बाजून मी सांगू शकतो, कारण भुजबळ ज्या पद्धतीने वागतायत ते असंविधानिक वागतायत. अशा पद्धतीने एखादी मंत्री जर वागत असतील तर तो सरकार वागतंय असा त्याचा अर्थ असतो. एखादा मंत्री बोलतो याचा अर्थ सरकार बोलतो असा त्याचा अर्थ होतो. एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी सांगायचं, एकनाथ शिंदेनी वेगळं सांगायचं, भुजबळांनी वेगळं सांगायचं, हे 100% राजकारण आहे असं मला वाटतं. हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आता काय झाले, खूप काही दिलंय मराठ्यांना आणि आता आम्ही विरोध करणार आहे, अशा पद्धतीनं घुमवाघुमवीचा कार्यक्रम हा मराठा समाजासाठी पण आणि ओबीसी समाजासाठी पण. माझं भुजबळांना म्हणणं आहे की जे सध्या ओबीसीचं आरक्षण संपत चाललंय, अनेक जिल्ह्यात ओबीसीचं आरक्षण काढून घेतलंय, स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण गेलंय आणि जेवढं आरक्षण लागू करायला पाहिजे तेवढं होत नाही, महायुतीची अंमलबजावणी होत नाही. ज्या गोष्टी सरकार म्हणून तुम्ही ओबीसीसाठी करायला पाहिजे त्या करा ना, त्या तुम्ही नाही करत आहे, त्याकडे तुमचं दुर्लक्ष आहे. ते ओबीसीचं आरक्षण संपत चाललंय, स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण किती वर्षापासून संपलंय? 10, 12, 13, 15 वर्ष. म्हणजे सरकार आल्यापासून निवडणुकाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, जिल्हा परिषदच्या, महापालिकेच्या किंवा नगरपालिकेच्या याच्या निवडणुका सुद्धा होत नाहीये. म्हणजे अशा पद्धतीने होत असेल त्याकडे लक्ष दिलं पाहिजे तर ते खऱ्या अर्थाने काम होईल. तुमचा एक मुद्दा मला खूप महत्वाचा वाटला, खूप काही मिळालं हेही खरं नाहीये आणि आमच्या ताटातलं काढून घेतलं जाते हेही खरं नाहीये. काळकुटे सर, जर हे खरं असेल, जर मराठ्यांना याचा काही फार मोठा फायदा होणारच नसेल तर आपल्याला खूप काही मिळालंय असं म्हणणं म्हणजे गोरगरीब आणि गावाखेड्यातल्या मराठ्यांची फसवणूक करणं नाहीये का?
नाही, आम्ही असं मानत नाही. आम्ही म्हणत पण नाही खूप काही मिळालंय, परंतु गेल्या 2 वर्षात जे मिळाले ना ताई, ते 70 वर्षात मिळालेलं नाही. परंतु ठीक आहे ना, आता ही सुरुवात असेल, हळूहळू कळेल ना आता खूप काय मिळालंय का कमी मिळालंय का काहीच नाही मिळालं. भानुशे साहेब जसे म्हणले किंवा बाकीचे जे वाघ साहेब आहेत इथं, त्यांनी सांगितलंय ते सरकार म्हणून सांगतील ना काय मिळालंय काय नाही किंवा किती मिळणार आहे, कुणाला मिळणार आहे. पण आमची धारणा अशी आहे की मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे आणि हैदराबाद गॅझेटने सांख्यिकी जरी नोंदी असल्या तरी मराठवाड्याला अगोदर निजामाच्या काळात तिकडे असताना ओबीसीचं आरक्षण आम्हाला मिळत होतं. आताही तेलंगणात मिळतंय, कर्नाटकात मिळतंय, आंध्रात मिळतंय. तशा पद्धतीचं द्यावं ना मग. याच्यापेक्षा पुढची पाऊल म्हणून आता 2 महिन्यात मराठा आणि कुणबी एक असल्याचं JR काढायचं तिथे येऊन सांगितलंय. 5-6 मंत्री आणतील सरकारचे. पण मराठा आणि कुणबी एक असल्याचा JR काढणं म्हणजे सरसकट आरक्षणाची मागणी करणं किंवा सरसकट आरक्षण देणं. पण ते सरसकट आरक्षण तर देणं शक्यच नाही असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आणि ते तुम्हालाही स्पष्ट करण्यात आलेलं असंही त्यांनी सांगितलंय. 2 महिन्यात देतो असं तिथं 5-6 मंत्र्यांनी येऊन सांगितलंय. सध्या शक्य नाही, पण 2 महिन्याने होऊ शकतं कदाचित शक्य. सरकारचं त्याच्यावर काही काम चालू असेल असं आम्ही मानतो. आम्ही नाही, पण तुम्ही मुख्यमंत्र्यांचं म्हणणं ऐकलं नाही का? तुम्ही मुख्यमंत्र्यांचं म्हणणं नाही का काळकुटे साहेब ऐकलं? तुमचं आंदोलन झाल्यानंतर काही तासांमध्ये मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं की सरसकट आरक्षण देणं हे तर शक्यच नाहीये आणि हे आम्ही मनोज जरांगेंना सुद्धा समजावून सांगितलंय, असं स्पष्टपणे सांगितलंय मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना. ताई, सरसकट महाराष्ट्रासाठी मिळत नाही हे असा त्याचा आम्ही सध्या अर्थ घेतोय, पण मराठवाड्याला देत आहेत सगळं असं आमचं त्याच्यातून आमचं म्हणणं होतं ते JRच्या माध्यमातून. पण बघू ना, थोडा वेळ जाईल, आम्हालाही थोडं समजून घेता येईल. खरंच सरकारनं दिलेला शब्द पाळतायत का? जे उपसमितीचे अध्यक्ष आणि ते लोक आलते ना, त्यांनी तर सांगितलंय मराठवाड्याच्या प्रत्येक माणसाला या JRच्या माध्यमातून प्रमाणपत्र मिळतील हे सांगितलंय. त्याच्याबद्दलचा अधिक वाघ साहेबांना विचारा किंवा उपसमितीचे अध्यक्ष आहेत त्यांना विचारा. पण आम्हाला तर वाटतंय महाराष्ट्रातल्याला सरसकट मिळत नाही, पण मराठवाड्यात तरी निदान लोकांना मिळत अशी आमची धारणा आहे, असं आम्हाला सांगितलं गेलेलं आहे त्या ह्याच्यात. आणि बघूया त्याच्यामुळे आता कसे प्रमाणपत्र मिळायला ज्यावेळेस सुरुवात होईल 4-8 दिवस जरा वेळ जाईल, तसं तसं आमच्याही लक्षात येईल. त्याच्यानंतर बघूया ना मग. बरं, ठीक आहे, आपण विचारूयात ना, वाघ साहेबांना विचारूयात. वाघ साहेब, काय आहे हे नक्की? म्हणजे एकीकडे तुम्ही आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना आश्वासन देता की त्यांना मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचा JR 2 महिन्यामध्ये काढून दिला जाईल आणि दुसरीकडे तुम्ही असं म्हणता की सरसकट आरक्षण देताच येत नाही. फसवणूक करताय का तुम्ही सुद्धा मराठ्यांची मग? कविताजी, या ठिकाणी तर सर्वप्रथम काळकुटे जे असतील आमचे मित्र आणि दुसरे आमचे बंधू शिवानंदजी भानुसे असतील, यांनी एक गोष्ट मान्य केली की अलीकडच्या काळात म्हणजे देवेंद्रजीच्या सरकारच्या काळात किंवा महायुतीच्या काळात मराठा समाजाला न्याय देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं, ते त्यांनी मान्य केलं. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो. राहिला दुसरा प्रश्न की त्यांनी सांगितलं की सरसकट बाबत आणि जो आम्ही आता मराठा उपसमितीनं जो काही या ठिकाणी JR दिला त्याच्याबद्दल जी काही शंका त्यांच्या मनात आहे, आपण बघितलं असेल की माननीय जरांगे पाटील या ठिकाणी ज्यावेळेस आंदोलन करत होते त्यावेळेस त्यांची एक मागणी होती की जे कुणबी आहे, जे ओरिजिनल कुणबी आहे, जे कुणबी म्हणून सिद्ध होत आहेत पण त्यांना कागदपत्रासाठी काही अडचणी येतात, त्या अडचणी दूर झाल्या पाहिजे. जो त्यांचा अधिकार आहे तो त्यांचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे. मग आपण JR मध्ये ते सांगितलं की जे कुणबी आहे, जे सिद्ध होतात, जे कायद्याने सिद्ध होतात. आता जसं भानुसे पाटील आमचे मित्र शिवानंदजी भानुसे त्यांनी सांगितलं आमचे बंधू की विदर्भामध्ये कुणबी जे आहे त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळालं. तसे जे कुणबी आहेत परंतु त्यांना आरक्षणापासून जे काही वंचित आहे. वाघ साहेब, मला असं वाटतं की माझा प्रश्न तुमच्यापर्यंत नीट पोहोचला नाही. हा प्रश्न तसा नाही. काळकुटे साहेब, जर मी चुकत असेल तर मला तुम्ही करेक्ट करा. आपण जे बोललो होतो ते मराठा आणि कुणबी एकच आहेत या मागणीबद्दल बोललो होतो आणि त्या मागणीबद्दल तुम्हाला 2 महिन्यांची तुमच्याकडनं मुदत घेण्यात आलेली आहे. 2 महिन्यांमध्ये मराठा आणि कुणबी एकच याचा JR काढतो असं सरकारतर्फे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे ना? बरोबर आहे ना काळकुटे साहेब? हो, बरोबर आहे. 2 महिन्याचा वेळ मागितलेला आहे साहेब. तिथं जे लोक आले होते ना आपले, त्यांनी सांगितलं ती मागणी करत असताना काळकुटे साहेब त्यात असं त्यांचा बोलण्याचा उद्देश आणि त्यांचं वारंवार जे सांगणं होतं, तुम्ही आता परतही बघा किंवा मी त्यांचे अनेक आंदोलन बघितले, त्या आंदोलनातून आता ते काय माझ्या भागाला लागून मी बघतोय त्यांची वारंवार पहिल्यापासून, मी काय आजकाल नाही बघत त्यांना, पहिल्यापासून जी मागणी होती की जे त्यात बसतात न्यायानं आणि आम्ही त्यात बसतो असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यावर शिंदे समिती काम करते की कोण बसतं कोण नाही. जे बसतात, तुम्ही सांगितलं की जे बसतात त्यांना आपण आता त्यांना बसवलं, त्यांना अनेक जणांना सर्टिफिकेट दिलं, त्यांच्या नोंदी झाल्या, परंतु त्यांचं म्हणणं आहे की अजूनही काही लोक त्यात बसतात जे नियमानं
मागास आयोगाच्या निकषानुसार त्यात ते बसले पाहिजे. बसतात अशा लोकांना आपण त्या ठिकाणी बर. जी काही कागदपत्राची अडचण काळकुटे येते साहेब त्यांना आपण दिलं काळकुटे पाहिजे. साहेब, तुम्ही आणि मी जो प्रश्न उपस्थित केला आणि त्याला वाघ साहेब भाजपचे प्रवक्ते म्हणून जे उत्तर देतात, समाधान होण्यासारखं आहे का हे उत्तर तुमच्यासाठी? कुणबी म्हणून ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाही त्यांचा न्याय त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे कुठेही कुणालाही अडचण होत नाही. याच्या ताटातलं काढून त्याच्या ताटात आम्ही देत नाही, हे प्रामाणिकपणे आम्ही या ठिकाणी ठीक आहे, ठीक आहे. काळकुटे साहेबांना सांगू देत ना की तुम्ही जे म्हटलेलं आहे ते त्यांना पटलंय म्हणून. आपण त्यांना जे प्रश्न विचारले आणि त्यांनी जे उत्तर दिलं, काळकुटे साहेब तुम्हाला पटतंय का? समाधान झालंय का? नाही, मला एक सांगायचे ताई, ओबीसीचं काढून ते आम्हाला देत नाहीत हे त्यांचं म्हणणं पटतंय. पण आम्ही ओबीसीत आहोत. हे ज्या आता जाती ओबीसीत आहेत त्याच्या अगोदरपासून आमच्या नोंदी येतात. त्याच्यामुळे ऑलरेडी आम्ही पूर्वीपासूनच ओबीसीत आहोत. फक्त दाखले द्यायला आम्हाला मिळत नव्हते किंवा आमचं आरक्षण जे हक्काचं आहे ते आतापर्यंत मिळत नव्हतं. तर या सरकारनं ते द्यायला सुरुवात केली. मला एक कळत नाही कोण कुणाला सांभाळून घेते. काळकुटे साहेब, मुद्दा होता मराठा आणि कुणबी हे एकच आहेत अशा GR चा. त्या GR बद्दल आपण त्यांना प्रश्न विचारला होता, त्याच्याबद्दल ते उत्तर सांगतायत. ते उत्तर समाधानकारक आहे का? ते म्हणतायत ते मिळणार आहे का तुम्हाला तो GR मराठा आणि कुणबी एकच आहेत असं त्यांच्या उत्तरावरनं वाटतंय का तुम्हाला? नाही, त्यांच्या उत्तरावर वाटत नाही. पण समिती आली होती, जे 5-7 मंत्री आले होते, तिथलं लाईव्ह काढून बघा. ते स्वतः म्हणले आम्हाला की 2 महिन्यात आम्ही मराठा आणि कुणबीच्या GR बाबत आम्हाला कार्यवाही करायला वेळ द्या. वाघसाहेब तुमचे मंत्री महोदय म्हणाले आणि त्या बाबतीत बिलकुल मी अजूनही काळकुटेजी मी अजूनही मान्य करतो. फक्त तिथं बोलले बोलणार नाही. तुमचं मला थोडक्यात एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचं असं म्हणणं आहे का की जे बसत नाही, जे नियमात नाही, जे कायद्यात नाही त्यांना बळजबरीनं बसवा, असं तुमचं म्हणणं आहे का? तुमचं मागणी काय की जे नियम, असं म्हणणं नाही मुळात आमचं आम्ही ओबीसी आहोत पहिल्यापासून. जे कायद्याला अनुसरून आहे, जे घटनेला अनुसरून आहे, कायद्याच्या नियमानुसार अनुसरून आहे, तेच आपण त्यांना साधा आणि सरळ उत्तर आहे. जाऊ नका. अहो पण ठीक आहे. योगेश केदारजी आता चर्चेत सहभागी झालेत आणि त्यांनी हा मुद्दा ऐकलेला आहे. योगेश केदारजी बोला. गंगाधरराव काळकोटे साहेबांना एकतर मुळात किती प्रश्न समजला हेच लक्षात यायला तयार नाही. पुढे ते वाघ साहेब काहीतरी बोलायला लागलेत आणि आपण काहीतरी हो मध्ये हो मिसळायला लागलेलो आहोत. आपल्याला कायदेशीर भाषा समजून घ्यावं लागेल गंगाधरराव. आपली दिशाभूल करायला लागले. तुम्ही मला एक सांगा, करू नका. तिथं जे शब्द दिले ते बोलत होतो मी त्यांना. आता त्याने आपल्याकडे वेगळं बांधून घ्यायला लागलेलं आहे. आपल्याला डाव कळला पाहिजे ना लोक काय बोलायला आपल्याला. नाही, त्यांच्यापेक्षा सरकारमध्ये मंत्री सांगत होते ते मी त्यांना आठवण करून देतो. अहो, सरकारनं आपल्याला फसवलं हे मान्य करा आधी. उभं कशाला सरकारचं आपण तुंतून वाजवायला लागले. पण तो विषय सरकारला फसवणे का नाही येणारा काळ सिद्ध होईल. योगेशराव, आज निष्कर्ष काढण्यापेक्षा येणारा काळ ठरविल ना. एक लक्षात घ्या, आता सगळे काय का हे जे काही वाघ साहेब म्हणालेत ना, कोणाच्या ताटातलं काढू नको किंवा काय कसं. अहो, आमचं असं म्हणणं आहे, सकल मराठा समाजाचं असं म्हणणं आहे आणि आम्ही हे मनोजातांनी अनेक वेळा समजावून सांगितलेलं आहे. आणि आज त्यांनी GRचा तो उल्लेख सुद्धा केला 23 मार्च 1994च्या, की बाबा आमची जे हक्काचे पोळे, आमच्या हक्काचे ताट होतं, आमच्या हक्काची येणाऱ्या 2 भाकरी होत्या त्या ओबीसीच्या ताटात ठेवलेल्या आहेत. आम्ही म्हणतो आमच्यात ते ओबीसीच्या ताटात ठेवलेल्या परत द्या. 23 मार्च 1994ला जे आमचा हिस्सा हिरावला गेलेला आहे तो परत मिळाला पाहिजे, ही आमची मूळ लढाई आहे. काय तुमच्या पण सरकारला मग 92ला मंडल आयोगामध्ये तुम्हाला का नाही घेतलं मराठा समाजाला? तुम्ही अनेक दिवसापासून अहो, समाजाचा पण गैरसमज पसरवताय, ओबीसी मध्ये पण महाराष्ट्रामध्ये गैरसमज पसरवताय. तुम्ही कायदे पंडित म्हणताय ना स्वतःला. बरं, तुम्ही मंडलचा विचार करायला उल्लेख केला की नाही मी सांगतो. चला, प्रक्रिया काय सांगतो आता ऐका. तुम्ही आता ऐकून घ्या सगळ्यांनी, लक्षात ठेवा. व काही दिशाभूल करायची नाही. मंडल कमिशनच्या नंतर इंद्रासाने जजमेंट आलं. मंडल कमिशनच्या नंतर इंद्रासाने जजमेंट आलं, बरोबर आहे का नाही? इंद्रासाने जजमेंटनी एक प्रक्रिया सेटअप केलेली आहे की यापुढं मंडल इज कॉन्स्टिट्युशनल फ्रॉड असं RM साहे नावाच्या एका जजने सांगितलेलं आहे त्यांच्या. मंडल इज कॉन्स्टिट्युशनल व्यवस्था दिलेली आहे, लक्षात ठेवा. कुठले मला दाखवा तुम्ही. योगेश केदारजी, आपण मुद्द्यावर येऊयात ना. योगेश केदारजी, आपण मुद्द्यावर येऊयात ना. आपला मुद्दा काय होता की कुणबी आणि मराठा एकच आहेत, ही जी मागणी मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान केली गेली होती, ज्याच्या संदर्भातला GR आम्ही 2 महिन्यात काढतो असं सरकारनं म्हटलं होतं.
तो खरंच मिळणार आहे का? गंगाधर काळकुटेंचं असं म्हणणं आहे की ते आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे तो आम्हाला मिळेल. वाघ साहेब सांगतात की आम्ही याचं काढून त्याच्या ताटात, त्याचं काढून याच्या ताटामध्ये देणार नाहीत, अशी भूमिका ते मांडतात. आता या सगळ्या भूमिका बघून मराठा कुणबी एकच आहेत. हे आत्ताची सगळी परिस्थिती पाहता तुम्हाला असा काही GR मिळण्याची अपेक्षा वाटतेय का? अजिबात नाही. बर. हा जो काही GR काढलेला आहे, या GR मधून मराठवाड्यातले जे मराठी पूर्वाश्रमीचे कुणबी आहेत 1931च्या आधीपासून जे कुणबीच्या ह्याच्यामध्ये गणले गेलेले आहेत त्यांना बाहेर ठेवलंय. आमचं असं म्हणणं जे रेकॉर्ड आहे 1871 पासून, त्यात आम्ही सगळे कोण आहेत कुणबी, आम्हाला सगळ्यांना मराठ्यांना कुणबी समजून आरक्षण द्या असं आमचं म्हणणं होतं. जसं की आता हे ससाणे साहेबांची जात जी घातली 1968 मध्ये, ते 180च्या मूळ जातीत नव्हते. 53 साली ठीक आहे. योगेश केदारजी आणि मंगेश ससाणेजी, मला असं वाटतं आपण भानुसे सरांकडे जाऊयात. भानुसे सर, जे योगेश केदार यांचं म्हणणं आहे की मराठा हे कुणबीच आहेत, त्यामुळे मराठ्यांना कुणबी समजूनच दाखले दिले गेले पाहिजेत. आता हे जर कायद्यामध्ये बसवायचं असेल, हे जर लिस्टमध्ये आणायचं असेल, तर ते काम GR न होण्यासारखं असेल का? तो GR येवो अथवा न येवो, पण तो जरी आला तरी ते काम होण्यासारखं आहे का? कविताजी, जेव्हा SC ST ला आरक्षण दिलं गेलं 1935च्या कायद्यानं, ते भारतीय राज्यघटनेत आलं, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते 340 कलमानुसार आपण आयोग नेमला पाहिजे आणि ओबीसीला आरक्षण दिलं. ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासेस, म्हणजे SCBC, थोडक्यात ते टोपण नाव ओबीसी आहे. SCBC म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्डला आपण आरक्षण दिलं पाहिजे. आणि एक मिनिट माझं ऐकून घ्या. दुसरी गोष्ट अशी की मग तेव्हा कालेलकर, पुण्याचे खासदार काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. ते आयोग माझ्याकडे आहे, जेवढा आयोग आहे त्यांचं पत्र पण ते मिळालेलं आहे की ज्यांनी राजेंद्र प्रसादांना पत्र लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये जेव्हा त्यांनी जवळपास 3200 जाती या पूर्ण देशभरात ओबीसी मध्ये येतात, त्यामध्ये कुणबी पण होते वेगळे आणि मराठा पण होते आहेत त्याच्यात. पण झालं असं की महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी BD देशमुख समिती नेमली आणि त्या समितीनं, म्हणजे तो कालेलकर आयोग लागू झाला नाही, कारण कालेलकरांनीच निगेटिव्ह मत दिल्यामुळे कालेलकर आयोग असा गुंडाळून ठेवला गेला, तो लागूच झाला नाही, कुणाला त्याचा फायदा झाला नाही. म्हणून महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांनी BD देशमुख समिती नेमली. 62 ते 67 5 वर्ष BD देशमुख समितीनं सर्वेक्षण केलं. 183 जाती होत्या, पण BD देशमुख समितीनं 180 जातीची लिस्ट ही महाराष्ट्र सरकारला सादर केली आणि 3 जाती बाजूला ठेवल्या. त्यापैकी 181 होते मराठा, 182 होते माळी आणि 183 होते तेली. या तिघांनाही घेतलं नाही. म्हणजे हे स्पष्ट आहे. 6-7 महिन्यानंतर म्हणजे 68 मध्ये माळी आणि तेल्यांनी उठाव केला आणि मग सरकारनं त्यांना GR काढून दोघांना घेऊन टाकलं. फक्त मराठा 81 खाली ठेवलं. का ठेवलं तर मराठ्यांचं त्यावेळी तेवढे अवेअरनेस पण कोणामध्ये नव्हतं आणि मग ते तसंच राहून गेलं. त्यानंतर मंडल आयोगानं 10-12 वर्ष काम केल्यानंतर मंडल आयोग लागू झाला. मंडल आयोगानं महाराष्ट्रात सर्वेक्षण केलं नाही, महाराष्ट्रातून फक्त लिस्ट घेतल्या. म्हणजे सगळीकडून पूर्ण देशभरातून त्यांनी लिस्ट घेतल्या फक्त. त्यापैकी ज्या लिस्ट महाराष्ट्र सरकारनं दिल्या BD देशमुख समिती प्रमाणच्या, त्या तशाच्या तशा त्यांनी फॉरवर्ड केल्या आणि तो मंडल आयोग लागू झाल्यानंतर मंडल आयोगाच्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वेक्षण केलं नाही असं नाही. मी तुम्हाला कागदपत्र सिद्ध करून एक मिनिट त्यांचं म्हणणं पूर्ण करू देत ना. हा, त्यानंतर मग इंदिरा साहनी ह्या वकील होत्या, यांनी मंडल आयोगाला चॅलेंज केलं. जिल्ह्यामध्ये फिरले, मी आता दाखवू शकतो तुम्हाला, आता 5 मिनिटात दाखवू शकतो, फक्त चालू ठेवा. तुम्ही ऐकून घ्या ना, बोलू नका. इंदिरा साहनीनं चॅलेंज केल्यानंतर मग इंदिरा साहनीनं ते मोठं जजमेंट आहे. 11 जजेस, म्हणजे ते केस लॉ म्हणतात त्याला, त्या पद्धतीने ते मोठं जजमेंट आहे. 9 जज मध्ये त्या पद्धतीनं त्यांनी ते जजमेंट दिलं की मग प्रत्येक राज्यानं 340 कलमाप्रमाणे 15-4 आणि 16-4 तिथे आले. 15-4 आणि 16-4 प्रमाणे राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी आणि त्या ओबीसीच्या जाती अपडेट कराव्या. ज्या फॉरवर्ड झाल्या असतील सामाजिक शैक्षणिक त्यांना काढून टाकावं, ज्या नसतील झाल्या त्याचं सर्वेक्षण करावं. त्याचे 24 निकष आहेत, त्या निकषाप्रमाणे त्या घ्याव्यात. अशा पद्धतीनं मग महाराष्ट्रात खत्री आयोग नेमला गेला.
खत्री आयोगा पद्धतीने खत्रीपासून तर आता सुक्री आयोगापर्यंत, म्हणजे खत्री आयोग आहे, सराफ आयोग आहे, बापट आयोग आहे, गायकवाड आयोग आहे, म्हशी आयोग म्हणजे गायकवाड आयोग आहे, हा बाटिया आयोग आहे, रिपोर्ट आहे. नंतर हा हे सगळे रिपोर्ट आहेत. बापट आयोगाचा अहवाल असेल किंवा सर्वात उत्कृष्ट अहवाल 1007 पानाचा अहवाल गायकवाड आयोगाचा आहे. मला त्यामध्ये वाटतंय गायकवाड मंगेश आयोगाचा- सरसाणेजी आणि भानुसे सर तुमची एक वेगळी चर्चा मला ठेवावी लागेल, कारण तुम्ही दोघं एकमेकांना प्रत्येक मुद्द्यावर कोडून काढाल. अभ्यास दोघांचा आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये, कारण त्या अभ्यासातूनच तुमचं आलं ज्ञान आहे. मला तर फक्त भानुसेची वेळ माझी संपलेली आहे, त्यामुळे मला तुमचं पुढचं जरी ऐकायची इच्छा असली तरी मला ते करता येत नाही, कारण वेळ संपले. फक्त मला एका शब्दात हो किंवा नाही असं सांगा की खरंच आता ही सगळी जी परिस्थिती तुम्ही मांडलीत 68 पासूनची ती आता 2025 पर्यंत, या सगळ्या परिस्थितीमध्ये मराठा आणि कुणबी एकच आहेत, हे GR काढून शक्य होईल का मान्य करणं? हे GR काढून कधीही शक्य होणार नाही, कारण तो GR चा विषय नाही, तो आयोगामार्फतच करण्याचा विषय आहे. कारण 68 साली काय झालं किंवा नंतर काय झालं याचा जरी आपण हिशोब लावला तरी आज 2025 मध्ये जर या मागण्या मान्य करायच्या असतील तर आपल्याला आत्ता जे कायदे आहेत, आत्ता ज्या कायद्याने घालून दिलेल्या अटी शर्ती आहेत किंवा पद्धती आहेत त्याचाच वापर करावा लागणार आहे, कारण काळाचे काटे आत्ता उलटे फिरवता येणार नाहीयेत. त्यामुळे आता जर मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर ते कोणत्या पद्धतीने देता येईल याचा विचार व्हायला पाहिजे. एक गोष्ट नक्की आहे, फक्त GRच्या माध्यमातून सगळं साध्य करता येणं सध्याच्या परिस्थितीमध्ये कठीण दिसते. त्यामुळे आज काढलेल्या GRला आव्हान दिलं याच्यापुरती जर चर्चा केली तर कदाचित तो राजकारणाचाच भाग असेल, कारण छगन भुजबळ करतात तेही राजकारण आहे किंवा मराठ्यांकडनं त्याला केला जाणारा विरोध तेही राजकारण आहे असं म्हणून ते निकालात काढता येईल. पण एक मुद्दा एवढा स्पष्ट आहे की जर मराठ्यांची मागणी मान्य व्हायची असेल तर आता घटनेनं घालून दिलेल्या, कायद्यानं घालून दिलेली जी पद्धत आहे त्यानुसार इम्पिरिकल डेटा गोळा करावा लागेल, मान्य करावं लागेल की मराठा हा सामाजिक दृष्ट्या, आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे, ते न्यायालयामध्ये मान्य व्हावं लागेल आणि त्यानंतरच ते होऊ शकेल. प्रक्रिया मोठी असेल, पण जर ही प्रक्रिया पूर्ण केली नाही आणि लगेचच मिळणाऱ्या GRच्या मागे राहत राहिलं तर खरंच आपलं म्हणणं जे आहे, मागणी जी आहे, लाखो मराठी ज्याच्याकडे डोळे लावून बसलेले आहेत ते खरंच मान्य होईल का याबाबतचा प्रश्नचिन्ह कायम राहील. आणि याचा विचार सगळ्यांनीच करण्याची गरज आहे, कारण हा विचार फक्त OBC विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध OBC इतका नाहीये. महाराष्ट्रातला जो गोरगरीब, ज्याला आरक्षणाची गरज आहे, जो आरक्षणाचा हकदार आहे त्याला तो मिळालाच पाहिजे. आणि मग तो जर कोणत्या प्रवर्गात येत असेल तर त्या प्रवर्गानं त्याला विरोध करता कामा नये, उलट मदतच केली पाहिजे, कारण आरक्षण हे शेवटी त्यांच्यासाठी आहे ज्यांना समाजानं नाकारलेलं होतं, ज्यांना समाजानं त्यांचा अधिकार दिला नव्हता. त्यामुळे आज जर तो अधिकार देता येणार असेल तर एकमेकांच्या विरोधात उभं ठाकण्याची गरज नाही. गरज एवढीच आहे की जे कायद्यानं आखून दिलेलं आहे त्याचं पालन होतंय की नाही ते पाहण्याची आणि त्याच्यासाठी ठामपणे उभं राहण्याची. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि यानंतर लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.